तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन टिंबटिंब राबवते. एक आहे तेलबिया, दुसरा आहे कडधान्य. त्यासाठीची योजना सुरक्षितता पुरवणारी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान, किसान क्रेडिट कार्ड योजना, पोषण मिशन. बघा, तेलबिया आणि कडधान्यामध्ये सुरक्षितता द्यायची हे काही पोषण मिशनचा भाग नसणार आहे. क्रेडिट कार्ड सुद्धा नाही म्हणतायत. आणि केंद्राची योजना आहे, मुख्यमंत्री नाही. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान असं याला म्हटलं जातं. याला आशा, PM आशा असंही म्हटलं जातं. काय आहे बघूया. हा MPSC ला आलेला प्रश्न या ठिकाणी आहे कंबाईनचा. तुम्हाला आगामी काळातल्या सगळ्या सरळ सेवेच्या एक्झामला, राज्यसेवेला आणि कंबाईनला कामाला येईल. PM आशा. तेलबिया, ऑइल सीड्स आणि कडधान्य पल्सेस उत्पादक करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, पहिली गोष्ट. त्यांना सुरक्षितता पुरवावी, त्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे. 3 गोष्टी: योग्य भाव, सुरक्षितता आणि केंद्र शासन. हे शॉर्ट व्हिडिओज आहे ना, तुम्हाला डायरेक्ट फोकस करतायत. एकदा बघितलेला असेल ना, ती परफेक्टच झाला तो मुद्दा तुमचा. ओके, या ठिकाणी तुम्ही बघतायत फोटो तोही बरंच कळतं तुम्हाला. अभियानाचे स्वरूप PM आशा ही किमान आधारभूत किंमत. याचा बेस काय? मिनिमम सपोर्ट प्राइस, त्याच्यात सुधारणा करायची आहे. खरेदी प्रक्रिया मजबूत करायची आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित करायचं आहे. 3 गोष्टी या ठिकाणी होत आहेत. आणि याच्यावर 3 उपयोजना, जे मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो ना आपण, किमान आधारभूत किंमत भेटली पाहिजे, त्यासाठी 3 उपाययोजना यांनी केल्या. त्यामध्ये एक आहे किंमत समर्थन योजना, ज्याला प्राइस सपोर्ट स्कीम असं म्हणतो आपण. दुसरी आहे किंमत तूट भरणा योजना, प्राइस डेफिशियन्सी पेमेंट स्कीम, म्हणजे कमी किंमत भेटली असेल तर तो मधला खर्च जो आहे, डिफरन्स, तो सरकार देईल. तिसरी आहे खाजगी खरेदीदार आणि साठा योजना, PPSS. या 3 उपयोजना यामधल्या माहीत असल्या पाहिजे. योजनांवरचे प्रश्न येत राहणार आणि ते आपण करत राहणार. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर MPSCची बॅच आहे, कंबाईनची बॅच आहे, तलाठी पशुधन पर्यवेक्षकच्या बॅचेस आहेत. तुम्ही जॉईन करू शकता.